नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवते. 35 छातीचा कटोरी ब्लाऊज आहे. तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेणार आहोत. तर उंची आपली 13 इंच लागते शिवून. तर आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे. हर एक ब्लाऊजमध्ये 1 इंच आपल्याला जास्तच घ्यावं लागतं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जरी उंची घेतली तरी पण चालते. आता आपण घेणार आहोत शोल्डर. 35 छातीला आपण शोल्डर 5चं घेतले आणि मोंड्यासाठी आपण 5.5 घेणार आहोत. खूप सिंपल पद्धतीने कटिंग मी तुम्हाला दाखवते, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता 35चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर अशा पद्धतीने काढला तरी चालतंय. जवळजवळ 8.25 इंच, 35चा 8.25 इंच येतोय चौथा भाग. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाईसाठी ॲड करायचं आहे. शिलाई मार्जिंगसाठी तुम्ही 1.5 इंच केलं तरी पण चालते, काहीच अडचण येत नाही. जेवढं तुमच्या आवडीनुसार वाटेल त्यानुसार तुम्ही ठेवा. आणि काय करायचं आहे, आपल्याला कमरेचं माप जर नाही कळालं तर आता हे बसते जवळजवळ 10.5 किंवा 10.15. तर अर्धा इंच इथं कमी घ्यायचं आहे. पण आता माझ्याकडं कस्टमरच्या कमरेचं माप आहे तर मी त्यानुसार तुम्हाला सांगते. तर कमर आहे 31 इंच. तर आपल्याला 31चा चौथा भाग काढायचा आहे. 31चा चौथा भाग येतो 7.25 इंच. जवळजवळ 8ला थोडंसं एक लाईन कमी आणि 2.5 इंच त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. 1 इंच आपला टक्स जातो आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिंग जाते. म्हणजे ह्या मापात आणि ह्या मापात 1.25 इंचाचा किंवा अर्ध्या इंचाचाच फरक पडतो, हे लक्षात घ्या. आता आपण मोंड्यासाठी बघायचं आहे. तर पाठीमागच्या बाजूने आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि समोरच्या बाजूने आपल्याला 1 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आकार जर देता नाही आला तर आपण असं डॉट डॉट केले तरी पण चालते, कारण कात्रीने आकार व्यवस्थित येतो. आणि 1 इंचावर पण लगेच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. कात्रीने किंवा खडूने आकार व्यवस्थित देण्यात येतो. आता काय करायचं आहे, आपल्याला गळा घ्यायचा आहे. गळा घेतला आहे मी 2.25 इंच. आता समोरचा गळा आपण घेणार आहोत 6.5 इंच किंवा 6 जरी घेतला तरी पण चालते. आता वरती मी 2.25 इंच घेतले तर मला खाली थोडासा गोल गळा लागतोय, तर मग मी 3 इंचावर घेते. 3 इंचावर घेतल्याच्या नंतर आपली ही लाईन थोडीशी बाहेर जाते, काही अडचण येत नाही, कारण आकार हा समोरचा कटोरीसाठी खूप गोल आणि व्यवस्थित येऊन जातो. आता आपल्याला बघायचं आहे 2.5 इंचावर क्रॉस पट्टी. आता मी इथं पण 2.5 घेतलं आणि इथं पण मी 2.5 घेतलं. दोन्ही बाजूनी 2.5 घेतलं. 2.5 घेतल्याच्या नंतर आपल्याला ही 2.5ची लाईन एकसारखी आखून घ्यायची. आता काय करायचं आहे, आपल्याला क्रॉस पट्टीसाठी आकार द्यायचा आहे. तो आकार आपण नंतर दिला तरी चालते. आता आपण कटोरीसाठी 5 इंचावर एक पॉईंट देणार. तोच पॉईंट आपण वरती घेऊन जायचा आहे. आता गळ्याजवळ आपल्याला 1 इंच वरती घ्यायचं आहे. 1 इंचाचा आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. आपण लगेच क्रॉस पट्टीसाठी पण आकार देऊन घेणार आहोत 1.25 इंचावर. तर आपली ही कटिंग एकदम व्यवस्थित झाली. खुली बाजू माझ्याकडून आहे आणि बंद बाजू समोरून. आता आपण याची करणार आहोत कटिंग. तर कटिंग करताना काय करायचं आहे, अगोदर आपल्याला दोन्ही भाग एकसोबत कट करायचे आणि आपण अगोदर पाठीचा भाग आपण बाजूला करणार आहोत. जिथं आपला पॉईंट आला गळ्याचा तिथं आपण थोडंसं टच केलं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल का आपल्याला पाठीचा आकार हा कसा द्यायचा आहे. तर आपण अगोदर घेणार आहोत समोरची कटिंग पूर्ण.
तर आपण आता समोरच्या मोंड्यासाठी समोरचा भाग आपला कट करायचा आहे. खूप सिंपल पद्धतीने मी कटिंग सांगते तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपल्याला कटोरी वाढवायची कशी तर मी तुम्हाला पेपरवर दाखवते. तर पूर्ण कटोरी आहे तसेच आपल्याला आखून घ्यायची. आपण कटोरी 5ची घेतली. आपल्याला जर छातीचा आकार बघून जर वाढवायचे असेल तर आपण वाढवू शकतो किंवा 5.25 5.5 पण घेऊ शकतो. आता याचा आपल्याला मध्ये पॉइंट काढायचा आहे. आता हे माप जिथं आपल्याला 4.5 वर येते एक पॉइंट द्यायचा आहे. का आपल्याला हुकलूक पट्टी जास्त मोठी नको आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हा पॉइंट द्यावाच लागतो 4.5 वर. आता 1.5 इंच मी असं घेतले, 1.5 इंच मी ह्या बाजूने पण घेतले. आता आपला मधला पॉइंट आपला किती आला पाहिजे, 1.25 इंचावर आला पाहिजे. तर हे एकत्र पॉइंट जमा करून घ्यायचे आणि आपल्याला ही लाईन आखून घ्यायची एकदम सरळ. आता काय करायचं आहे, आपल्याला ज्यावेळेस गळ्याला आकार द्यायचा आहे तर मी थोडंसं वरती घेतलं. नीट लक्षात घ्या, माझा तिरका हात गेलेला नाही आहे. आणि नंतर आपल्याला हे 1.5 इंचाचा जो पॉइंट दिला आपल्याला तिथपर्यंत कटोरी ही जोडून घ्यायची. हा पॉइंट आपण खाली घेतला. आता आपल्याला टक्ससाठी काय करायचं आहे, 1.5 इंच ह्या बाजूने घ्यायचं आहे आणि 1.5 इंच ह्या बाजूने घ्यायचं आहे. आणि आपल्याला ह्या खालच्या पॉईंटपासून 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आता आपण हे तिन्ही पॉईंट जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले कटोरी फायनल पूर्ण झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण पिसावर कटिंग करतो तर आपल्याला वाढवायचं आहे कुठं, फक्त क्रॉसपट्टीमध्ये 1.25 इंच. तर ते नीट लक्षात घ्या, क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला 1.25 इंच हे कंपल्सरी वाढवावंच लागतं, नाहीतर आपल्या ब्लाऊजची उंची कमी पडण्याची शक्यता असते. आता ही साईज किती आली, 35 साईज आली. आता आपण क्रॉसपट्टी वाढवायची कशी मी तुम्हाला ते पण दाखवते. तर समजा ही आपली क्रॉसपट्टी मी पूर्ण आहे तशीच ठेवली. ज्यावेळेस आपण पिसावर वाढवतो मी त्याच्याबद्दल सांगते तुम्हाला. बाकीचं माप पूर्ण आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे. आणि खालच्या बाजूने मग 1/2 इंच घ्या किंवा 1.25 इंच घ्या. अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी आपली फायनल निघून जाते आणि मग ही कुठंच कमी पडत नाही किंवा एकसारखा भाग येऊन जातो पाठीमागचा आणि पुढचा. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी पूर्ण निघली. हे झाले आपली कटोरी आणि हा झाला आपला कटोरी शेजारचा भाग. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपला पाठीचा भाग आहे त्याच्यामध्ये गळा आपला 10 इंचाचा आहे कस्टमरचा. वरती आपण किती घेतलेला, 2.25 इंच. तर खाली आपण 3 इंच जरी घेतला तरी पण चालते, कारण आपल्याला थोडंसं खालीहून ब्रॉड गळा लागतोय, थोडासा रुंद होऊन लागते. गोलच गळा होता कस्टमरचा. तर अशा पद्धतीने मी याची कटिंग करते. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.